रंगमालाच्या पाठीमागे अतिशय रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे। इथल्या रहिवाशांना चालायला चांगला रस्ता राहिलेला नाहीये। गटारी पाहिल्या, गटारी संपूर्ण तुटून गेलेल्या आहे। गटारीमधलं पाणी वरती येत आहे, त्यामुळे इथे दुर्गंधी पसरलेली आहे। त्या दुर्गंधीमुळे इथे मच्छरांचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे। अतिशय इथल्या नागरिकांचं व रहिवाशांचं आरोग्य संपूर्णपणे धोक्यात आलेले आहे। या परिसरामध्ये लाईटी सुद्धा नाही, लाईटीचे पोल सुद्धा नाही। तर तात्काळ आणि जो हापशा बंद पडलेला आहे इथे, त्या हापशाला पूर्ण पाणी असतं। जे हापशा बंद पडून गेल्यामुळे इथल्या रहिवाशांना पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावं लागत आहे। तर लवकरात लवकर नगर परिषदेने ह्या वाढचा लवकरात लवकर विकास करून देण्यात यावं। तसे जर झाले तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। चांदवड शहरामध्ये हनुमान नगर परिसरामध्ये इथे रात्रीच्या वेळेस अंधार असतो। इथे लाईटी नाही, लाईटी नसल्यामुळे इथे लहान मुलांना चालता येत नाही। रस्त्यावर इचू काढायची लहान मुलांना भीती वाटते व इथल्या नागरिकांना सुद्धा भीती वाटत आहे। अक्षरशः इथले रस्ते सुद्धा तुटून गेलेले आहे। या लोकांना इथे गटरी नाही, अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। तात्काळ नगर परिषदेने या परिसरामध्ये हनुमान नगरच्या परिसरामध्ये जिथे लाईटी बंद असतील तात्काळ तुम्ही लाईटी लावून द्या। या लोकांना चांगल्यातले चांगले रस्ते इथे बांधून द्या। ड्रेनेजचे काम असेल लवकरात लवकर करून द्या। तसे जर झाले तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। चांदवड शहरामध्ये रंगमालाच्या पाठीमागे इथे अतिशय या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। इथे रहिवाशांना चालायला चांगला रस्ता सुद्धा राहिलेला नाहीये। इथे अतिशय अशी परिस्थिती निर्माण झालेली, जिथे गटार सुद्धा संपूर्णपणे तुटलेली आहे। गटारीचं पाणी अक्षरशः वरती येत आहे, तिथे दुर्गंधी पसरलेली आहे। त्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आणि ह्या लोकांना इथे रहिवाशांना पाणी पिण्यासाठी हापशा आहे, तो हापशा सुद्धा बंद पडलेला आहे। त्या हापशाला आहे पण पाणी प्यायला मिळत नाही। इथे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यानंतर इथे या परिसरामध्ये संपूर्ण अंधार असतो, सर्व भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। लहान मुलांना येवं जावं लागतं, इथे नागरिकांना येवं जावं लागतं। अक्षरशः इथे इचू निघल, साप निघल याची भीती वाटू लागलेली आहे। त्यानंतर इथे 2-3 ठिकाणी नगर परिषदेने चांगला या लोकांना चांगला रस्ता बांधून देण्यात यावं। यानंतर इथे अंडरग्राऊंड गटर बांधून देण्यात यावं। जो हापशा बंद पडलेला आहे तो चालू करून देण्यात यावं। चांदवड शहरामध्ये रंगमालाच्या पाठीमागे अतिशय दयनीय अवस्था झालेली। इथे चालायला चांगले रस्ते नसल्यामुळे ह्या रहिवाशांना इथे चालायला जागा नाही। इथे गटार सुद्धा नाही, म्हणजे जे पाणी जे आहे ते पाणी द्यायला सुद्धा रस्ता नाही। अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। इथे या लोकांना हापशा असून त्या हापशा सुद्धा बंद पडलेला आहे। हापशाला पाणी येत नाही। नगर परिषदेचं दुर्लक्ष असल्यामुळे अतिशय इथल्या सर्व नागरिकांचं इथे आरोग्य धोक्यात आलेले आहे। इथे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। या गटारी अक्षरशः तुंबलेल्या आहे। आणि लवकरात लवकर नगर परिषदेने या परिसरामध्ये 2-3 ठिकठिकाणी लाईट लावण्यात यावं। आणि ह्या इथे ड्रेनेज व मोठी पाईपलाईन टाकून या लोकांना चांगला रस्ता व चांगल्या गटारी बांधून देण्यात यावे। तसे जर झाले तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता नगर परिषदेने घेण्यात यावी।